नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तर आपण तयार केले आहे अंडा करी। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच त्याच पद्धतीने आणि चवीला सुद्धा तशीच लागणारी अंडा करी घरामध्ये कशा पद्धतीने करायचे हाच व्हिडिओ मी इथं अपलोड केला आहे। चला सुरुवात करूया। तर अंडा करीसाठी लागणारे साहित्य इथं जमवाजमू करून घेतले आहे मी। तर इथं 5 अंडे आहेत, तर शिजवून घेतले आहेत। शिजवून त्याची टरपल काढून घेतले। तर इथं खडे मसाले, लाल मिरची घेतली आहे बेडगी, दालचिनी, 1 चक्री फूल, मोठी विलायची, 2 लवंगा, तमालपत्री आणि थोडंसं जायपत्री। ही आहे हळद, लाल काश्मीरी मिरची पावडर डब्यामध्ये घालून ठेवली आहे मी, कस्तुरी मेथी, जिरे, धने, तीळ। तर गरम मसाल्यांची ओळख करून झाली आहे। हे आहे मटन मसाला, ऑप्शनल आहे। कांदा, टमाटर, लसूण, काजू तुकडे आणि आले आणि कोथिंबीर। तर इथं साहित्याची ओळख झाली आहे तुमच्याबरोबर आणि सुरुवात करूया आपण। मसाला पहिल्यांदा करून घेऊया। अंडा करी असते ते जो मसाला असतो तो करून घेऊया। अगोदर शेगडी चालू करून घेतली आहे। कढई तापली आहे थोडीशी आणि कढई तापल्यानंतर मसाले भाजण्यासाठी जितकं तेल लागतं तितकं वापरायचं। म्हणजे 2 ते 3 चमचे इतके त्यामध्ये पहिल्यांदा घालूया आपण खडे मसाले। तुम्हाला हॉटेलमध्ये अंडा करी खाता त्याच पद्धतीने अंडा करी पाहिजे असेल तर नक्कीच हे व्हिडिओ बघून अंडा करी करा, 100% होणारच, ह्याची गॅरंटी मी देणार। तर खडे मसाले ह्यामध्ये घालून घेतले आहेत। 2 लवंगा, जायपत्री, 1 मोठी विलायची, तमालपत्री आणि चक्री फूल। तर हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर ह्यामध्ये घातले आहे 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, तीळ 1 चमचा। तर हे साहित्य 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर ह्यामध्ये घालूया कांदा। कांदा सुद्धा 3 मीडियम साईजचे घेतले होते मी आणि मोठे मोठे कापून घेतलेत ह्या मसाल्यामध्ये भाजण्यासाठी। तर हे भाजून मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत, त्यामुळेच मी इथं मोठे कट करून घेतलेत। बेडगी मिरची वापरले मी इथं। तर अंडा करी हॉटेलमध्ये तिखट नसते, अगदी नॉर्मल असते, त्यामुळे इथं बेडगी मिरचीचा इथं वापर केला आहे मी। तर 2 मीडियम साईजचे टमाटर होते ते सुद्धा मोठे मोठे कट करून घेतले आहेत। काजूचे तुकडे, लसूण सुद्धा गरगरीत असा मोठा होता तो सुद्धा 5-7 तुकडे घातले आहेत मी इथं। आणि आलं सुद्धा 1 इंच इथं वापरले। तर हे साहित्य आता आपण 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत। तर मस्त अशी अंडा करी तयार झालती। तर आमचे सासरे बुवांना आमटी नको होती, अंड्याचाच काहीतरी वेगळा प्रकार पाहिजे होता। दरवेळेलाच आपण अंड्याची आमटी करतोच, तर म्हणले मला अंडा करी पाहिजे, त्यांच्यासाठी खास केली आहे अंडा करी। हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीनेच थोडंसं ह्यावर झाकून हा जरा मसाला भाजून घेतला आहे, म्हणजे शिजवून घेतला आहे, म्हणजे चांगली टेस्ट येते। त्यामध्ये घातले हिरवीगार कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी। ते दोन्ही सुद्धा साहित्य घालून हे परतून घेणार आहे आणि परतून घेतल्यानंतर ते सुद्धा चांगलंसं 1-2 मिनिटं वाफवून घ्यायचं। मग काय होतं, मसाला हा चांगला टेस्टी होतो अंडा करीमधला। तर भाज्यांना पाणी सुटण्यासाठी ह्यामध्ये घातलं आहे मीठ, 1 चमचा। मीठ घातलं की ह्या भाज्यांना पाणी सुटतं आणि ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात, भाजल्या जातात। तर अंडा करीचा मसाला कशा पद्धतीने केला जातो सेम हॉटेलसारखा ह्याची रेसिपी इथं मी दाखवली आहे तुम्हाला। तर सेम तसाच होणार ह्याची गॅरंटी मी देणार तुम्हाला। तर ह्यामध्ये घातली आहे हळद। तर मीठ घातल्यानंतर छान असं हा भाजला होता मसाला, म्हणजे ह्या भाज्या टमाटर, कांदा, लसूण वगैरे। तर हे आपण शेगडी बंद करून मसाला थंड होण्यासाठी द्यायचा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर आपण इथं अंडं जे शिजवून घेतलं होतं त्याला आपण कट मारून घ्यायच्या, म्हणजे आपण जेव्हा अंडा करी करतो त्यामध्ये मसाला गेला पाहिजे आणि ह्या अंड्याला चांगली चव येते। तर अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे सुरीच्या साहाय्यानं, किंवा तुम्ही टूथपिकनं सुद्धा तुम्ही हे कट मारू शकता। तर अंडे कट करून झालं आहे आणि मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी ग्रेव्ही टाईपमध्ये हा मसाला केला आहे, क्रीमी टाईप। तर त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे
तेलाचा जरा जास्त वापर केला आहे. अंडं, मटण, चिकन असलं तरी त्याला जरा तेल जास्त लागतं. तर तेलामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आहे, लाल काश्मीरी मिरची पावडर आणि हळद. तर पहिल्यांदा आपण अंडी थोडीशी परतून घेणार आहोत ह्या तेलामध्ये आणि नंतरच मसाला अंडा करी करणार आहोत. तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातल्यात अंडी. तर तुटतुट अंडं उडत होते, त्यामुळे ते झाकून घेतले मी. झाकून घेऊन हे सुद्धा चांगलं अंडं भाजून घेतलं आहे. ह्यातले लाल तिखट, मीठ हे अंड्याला लागलं जातं. आपण कट मारले त्यामध्ये हा मसाला जातो आणि ह्या अंड्याला चांगली चव येते आणि अंडं भाजल्यानंतर जरा वेगळी टेस्ट लागते. नक्कीच अशा पद्धतीनं करा, किंवा तुम्ही कच्चीसुद्धा घातली तरी सुद्धा चालतात बिन भाजता. तर हे भाजलेले अंडे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता सुरुवात करूया अंडा करी करण्यासाठी. तर मसाला आपला तयारच झाला आहे आणि त्या तेलामध्ये आपण घातला आहे हा मसाला. तर मसाला आपण चांगला भाजून घेतला आहे, जास्त भाजायची गरज नाही. तर तेलामध्ये मस्त असा हा मसाला शिजवून घ्यायचा. जे लोक अंडा प्रेमी आहेत त्यांनी तर ही नक्कीच रेसिपी ट्राय केली पाहिजे. त्यामध्ये घातला आहे थोडासा मटण मसाला 1 चमचा. आणि आपल्याला झणझणीत खायची सवय आहे, आपण महाराष्ट्रीयन आहोत, त्यामुळे घातले लाल काश्मीरी मिरची पावडर. घरगुती लाल तिखटाचा इथं वापर केला नाही, तर हॉटेलमध्ये सुद्धा तसंच केलं जातं. तर लाल काश्मीरी मिरची पावडर आणि मटण मसाला घालून हा मसाला चांगला मी शिजवून घेतला आहे 2 ते 3 मिनटं. आणि हा मसाला शिजल्यानंतर ह्यामध्ये घातलेत अंडी. तर चपाती, नन असू दे किंवा रोटी असू दे, मस्त अशी अंडा करी लागते त्याच्याबरोबर. जे नॉनव्हेज लवर आहेत तर नक्कीच त्या लोकांनी ही रेसिपी ट्राय केली पाहिजे. घरच्या घरी मस्त अशी करी तयार होते, अगदी हॉटेलसारखीच. तर अंडे घालून थोडंसं पाणी घातलं आहे. अगोदरच आपला मसाला आहे तो ग्रेव्ही टाईप आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही. आणि अंडा करी अशाच पद्धतीने असते. तर मसाला थोडासा शिजवून घेतल्यानंतर त्यावर घातले हे कोथिंबीर हिरवीगार अशी. तर एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. प्लेट ठेवली आहे आणि मस्त अशी ही अंडा करी दिसत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि अंडा करी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर सुद्धा मला कमेंट करा कशी झालती ती. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर रेसिपी एखादा पदार्थ चांगला झाल्यानंतरच मी व्हिडिओ अपलोड करते. तेव्हा ही मस्त अशी घरच्या घरी अंडा करी तयार झाली हॉटेलसारखी. आणि माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.